तुम्हाला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एक झाले? खरं म्हणलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची प्रक्रिया अनेक दिवसापासून सुरू होती. त्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा एक महत्वाचा साक्षीदार मागच्या 1-2 मीटिंगमध्ये मी हजर असल्यामुळे त्या ठिकाणी प्रामुख्यानं होतो. आणि आता इथे स्पष्टपणे मनमोकळेपणे सांगितलं पाहिजे की दादांच्या मनामध्ये सुद्धा दादांची चर्चा करताना आम्हाला जाणवायचं की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे. त्यातल्यात आदरणीय पवार साहेब आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे. हे दादांच्या 1 महिनाभरामध्ये 1.5 महिन्याच्या त्या काळामध्ये आम्हाला 1-2 बैठकीमध्ये त्या ठिकाणी सातत्यानं जाणवलं. आणि दादांची मनापासून इच्छा होती की मागचा झाला गेला असेल ते विसरून जाऊन सगळ्यांनी एकत्रितपणे आलं पाहिजे. आणि खरं म्हणलं तर दादांची भूमिका आज ते महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री जरी असले तरी शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार हा विचार घेऊनच ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री या पदावर सातत्यानं ते काम करायचे आणि तो विचार घेऊनच ते पुढे जाण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं करायचे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजेत ही व्यक्तिशः माझी सुद्धा भूमिका आहे. माझं सुद्धा मत त्या ठिकाणी आहे. आणि त्याच जोडीला आज महाराष्ट्रामध्ये दादा गेल्यामुळं उपमुख्यमंत्री पद या पदावर सुद्धा आदरणीय सुनेत्राताई पवार यांची निवड झाली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतं. सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री झाले पाहिजे असं एक सुनेत्राताई पवार सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री झाले मी माझी भूमिका इथे मांडली. माझं मत आहे.